हॅलो गाईज, वेलकम टू माय फूड चॅनल। आज आपण बनवणार आहोत झटपट कोरडी मेथीची भाजी। त्याच्यासाठी आपण लसणाच्या काही पाकळ्या आणि मिरच्या या तेलामध्ये परतून घेत आहोत। सोबतच थोडी मुगाची डाळ आपण भिजत ठेवलेली आहे। आणि ही ताजी मेथीची भाजी आपण निसून 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून काढलेली आहे। तर आता ही मेथीची भाजी आपण कढईमध्ये टाकणार आहोत। ही पूर्ण मेथीची भाजी आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण पूर्ण हलवून घेतलेली आहे। आता ही मुगाची डाळ आपण यात टाकणार आहोत। आपण डाळ टाकलेली आहे आणि थोडा पाण्याचा शिंतोडा देणार आहोत आपण। आणि पाण्याचा शिंतोडा दिलाय 4 ते 5 वेळेस। नंतर हा कूट आपण मिक्स करून घेतलाय मिक्सरमध्ये। तर हा यामध्ये आपण असा टाकणार आहोत। ओके, आता हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। जास्त मेथीची भाजी हलवायची नाही, नाही तर ती कडू लागते। याप्रमाणे आपण हलवून घेतलेली आहे। पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता। याच्यामध्ये वाफ निघायला सुरुवात झाली आहे। आपण यावर झाकण ठेवूयात। झाकण ठेवलेले याच्यावर पण थोडंसं पाणी आपण टाकूया, म्हणजे आपली भाजी लवकर शिजेल। मेथीची कोरडी भाजी ही तशी लवकर शिजते। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचे, चवीपुरतं मीठ सगळ्यात शेवटी, म्हणजे भाजी खारट होत नाही। थोडं आहे बघा, याप्रमाणे आपली भाजी शिजलेली आहे आणि रेडी आहे। थोडंसं पाणी राहिलं तर काय हरकत नाही। बघा किती सुंदर शिजलेली आहे। आणि यासोबत आपण चपाती खाऊ शकता, भाकर खाऊ शकता आणि सोबतच हे सलाड, बीटचे काही तुकडे आणि गाजर। थँक यू फॉर वॉचिंग and please guys subscribe my YouTube channel and share it please। see you on next video। तब तक के लिए take care and bye bye।